ठरलं तर मग या मालिकेच्या 18 जुलैच्या जबरदस्त भागामध्ये अर्जुन आणि सायलीने आता कोर्टात साक्षी, प्रिया सगळ्यांनाच आता इकडे पूर्णपणे एक्सपोज केले आणि अखेर रविराजांना सुद्धा मान्य करायला लागले की कुठेतरी प्रियाने खोटी साक्ष दिली आणि नक्की काय घडलंय, कशा पद्धतीने कोर्टात केस जवळजवळ जिंकण्याच्या पर्यंत अर्जुन कसा पोहोचला, सगळं अर्जुन सांगत असतो. मी कोर्टाचा वेळ काही फार वाया घालवत नाहीये. मला आता इकडे साक्षी शिकरे यांचा फॅशन सेन्स खूप आवडतो. म्हणजे अगदी लाईट कलरचे कपडे घालतात, एकदम थोडक्यात ज्वेलरी घालतात आणि व्यवस्थितपणे आता स्वतःला त्या कॅरी करतात. मला या कोर्टासमोर आता साक्षी शिकरे यांच्या गळ्यामध्ये काय त्यांनी आज घातले हे दाखवायची परवानगी मिळावी. असं म्हटल्यावर ती इकडे आता विचार करायला लागते. दामिनी, काय आहे हे? म्हणजे हा नक्कीच अर्जुनचा पुढचा पुरावा असू शकतो. तो आता इकडे साक्षीच्या फॅशन सेन्सची का बरं चौकशी करतोय? रविराजांना सुद्धा हा प्रश्न पडतो की काय नक्की चाललंय? म्हणजे फॅशन सेन्सची चौकशी करतायत म्हणजे अर्जुनचं नक्की चाललंय तरी काय? यावरती साक्षी म्हणते, हा माझा पर्सनल प्रश्न आहे. मी काय नेकलेस घातलाय किंवा काय ज्वेलरी घातले हे दाखवू शकत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो, मिलॉर्ड, माझ्याकडे हा जो काही या एन्व्हलप मध्ये आता पुढचा पुरावा आहे ना, हा तो पुरावा यांच्या गळ्यामध्ये असलेल्या पेंडंटशी रिलेटेड आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही ह्यांना कोर्टामध्ये पेंडंट दाखवायची म्हणजे परवानगी द्यायला सांगा. यावरती आता इकडे कोर्ट सांगायला लागतं, म्हणजे जज साहेब सांगायला लागतात, साक्षी शिकरे, तुम्हाला हे नाकारता येणार नाहीये. तुम्ही तुमच्या गळ्यामध्ये काय पेंडंट घातलंय हे अर्जुन सुभेदार यांना दाखवा. असं म्हटल्यावर ती साक्षीकडे दुसरं काही ऑप्शनच नसतं आणि तिला आता ते पेंडंट दाखवायला लागतं. आणि त्यावरती इकडे आता दामिनी विचार करायला लागते, नक्की काय चाललंय अर्जुनचं, काय आहे ह्याच्या मनामध्ये, याला नक्की असं काय मिळालंय? आता ती थोडीशी गडबडलेली असते. मग त्याच वेळेला अख्खं कोर्ट आता इकडे साक्षी शिकरे हिने काय पेंडंट घातले हे पाहण्यासाठी उत्सुक असतं. आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन आपल्या हातामध्ये जो एन्व्हलप असतो ते एन्व्हलप काढतो. अर्जुनने आपल्या हातामधलं एन्व्हलप काढल्यावरती अर्जुन सगळ्यांच्या समोर ते एन्व्हलप धरतो आणि कोर्टासमोर आता इकडे साक्षी आपल्या गळ्यातलं पेंडंट काढते. पेंडंट काढल्यावरती ती आता ते खालचं जे अर्धा तुटलेला एस असतो तो एस आपल्या मुठीत बंद करून ठेवते आणि तो एस मुठीत बंद केल्यावरती मग आता साक्षीला अर्जुन सांगतो, मी काही तुमच्या गळ्यातलं पेंडंट काही चोरणार नाहीये. त्यामुळे प्लीज तुम्ही तुमच्या गळ्यातलं पेंडंट हे व्यवस्थितरित्या दाखवलं तर बरं होईल. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे साक्षी गडबडते आणि तिच्या गळ्यातलं तुटलेलं पेंडंट हे दाखवायला लागते. इकडे तोपर्यंत तुटलेलं पेंडंट दाखवत असताना इकडे दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घेते. ऑब्जेक्शन मिलॉर्ड. यावरती चिडलेला अर्जुन म्हणतो, मला दामिनी देशमुख यांचं काही कळतच नाहीये. स्वतः सांगतात की अर्जुन सुभेदार कोर्टाचा वेळ वाया घालवतायत आणि तुम्ही काय करताय? सारखं आपलं ऑब्जेक्शन 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 करून तुम्ही कोर्टाचा किती वेळ वाया घालवताय हे तुम्हाला कळतंय का? त्यामुळे प्लीज मला माझं काम करू दे, तुम्ही तुमचं काम करा. असं म्हटल्यावर ती मग मात्र रविराज गालातल्या गालात हसतात. कारण आता इकडे दामिनीला अर्जुनने बरोबर वठणीवर आणलेलं असतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता तिचं पेंडंट जे बाहेर तिने काढलेलं असतं त्या पेंडंटचा तुटलेला एस आणि अर्जुनने त्याच्या एन्व्हलपमधून काढलेला एस हे दोन्ही आता मॅच केले जातात. आणि हे दोन्ही ज्या वेळेला मॅच केले जातात अर्जुनला इतका आनंद होतो आणि व्हेरी गुड. सायली अजूनही साशंक असते कारण तिच्या म्हणजे साक्षीने ते पेंडंट हातामध्ये धरलं असल्यामुळे तिला अजूनही कळत नसतं की नक्की आता ते पेंडंट कसलं तिने घातलंय. पण ज्या वेळेला अर्धा एस समोर येतो त्यावेळेला अर्जुन आणि सायली दोघांच्याही जीवात जीव येतो. अर्जुनच्या चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येते. असं म्हणत तो आता ते पेंडंट जो तुकडा असतो तो लावतो आणि अर्जुन सांगायला लागतो, हा तोच पेंडंटचा तुकडा आहे जो आता आश्रमात सापडला होता आणि इन्स्पेक्टर यांनी सांगितल्याप्रमाणे हा पेंडंटचा तुकडा सुद्धा ते जे काही व्हिजिटिंग कार्ड आहे ना त्या व्हिजिटिंग कार्डमध्ये म्हणजे सोबतच होता आणि त्यामुळे तो जळाला नाही. आणि त्यामुळे आता हे सिद्ध होतंय की साक्षी शिकरे आश्रमात गेल्या होत्या. असं म्हणत अर्जुनने पहिला डाव टाकलेला असतो. अर्जुनने डाव टाकल्यावरती इकडे आता दामिनी उठते. दामिनी उठल्यावरती ती सांगते, काय वेडेपणा आहे हा, हल्ली कितीतरी असे पेंडंट असतात आणि कितीतरी काहीतरी असतात. तुम्ही असं नाही म्हणू शकत की हा तुकडा सापडला म्हणून लगेचच आता हा साक्षी शिकरे यांचाच तुकडा आहे.
त्यांचा तुकडा दुसरीकडे कुठे असेल किंवा त्यांचं पेंडंट तसंच असेल. त्यावरती अर्जुन म्हणतो, मी कोणत्याही बाबतीत आता असे हवेत तीर मारत नाहीये, सगळी चौकशी करूनच सांगतोय. हे पेंडंट 1995 साली कोल्हापूरचे चांदेकर ज्वेलर्स यांच्याकडे बनवण्यात आलं होतं आणि त्याची ही रिसीट. असं म्हणत आता इकडे कालिंदी महाडिकच्या नावाचं सगळं जे काही आता रजिस्टरमध्ये नोंद असते ती नोंद आता इकडे अर्जुन समोर कोर्टाच्या आणतो आणि तो म्हणतो त्या काळी प्रॉपर अशा रिसीट नव्हत्या, त्यामुळे ती रिसीट नाहीये, पण चांदेकरांकडे असलेल्या रजिस्टरमधली नोंद ही मात्र आहे. आणि हे पेंडंट करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं कालिंदी महाडिक. तिने हे पेंडंट केलेलं असताना हे पेंडंट 8 ऑगस्ट 1995 साली खरेदी केलं होतं. आता मला दोन गोष्टी साक्षी शिकरे यांना विचारायचं आहे. 8 ऑगस्ट 1995 ही डेट काय आहे आणि त्याचबरोबर कालिंदी महाडिक या कोण आहेत? असं म्हटल्यावर ती साक्षी गडबडते, तपप करायला लागते आणि साक्षी या सगळ्यामध्ये तोंडाला हात लावते. संपलं, सगळं संपलंय. काही झालं तरी सुद्धा आता आपल्याला काही कोर्ट सोडत नाहीये. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो, बोला साक्षी शिकरे, तुमची दातखिळ बसली का? कालिंदी महाडिक या कोण आहेत आणि 1995 8 ऑगस्ट 1995 ही डेट काय सांगते? असं म्हटल्यावर ती मग आता कोर्टामध्ये तो पेंडंटचा तुकडा, त्याचबरोबर चांदेकर ज्वेलर्सकडून केलेल्या रजिस्टरचे झेरॉक्स आणि अशा प्रकारे प्रीती बुटीकचं कार्ड, हे सगळे पुरावे कोर्टासमोर असतात आणि दामिनी डोक्याला हात लावते. संपलं, इथेच सगळं संपलेलं आहे असं दामिनी विचार करते आणि डोक्याला हात लावून आता निवांत बसलेली असते. त्याच वेळेला मग आता अर्जुन म्हणतो, सांगा आता जर का तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये गेला नाहीतच तर हा पेंडंटचा तुकडा तिकडे कसा गेला? तुम्ही आश्रमाच्या आतमध्ये गेला नाहीतच तर तो प्रीती बुटीकचं कार्ड आतमध्ये कसं गेलं? सांगाल का तुम्ही मला? बोला साक्षी शिकरे, आता गप्प बसून उपयोग नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालिंदी महाडिक कोण आहेत यावरती आता साक्षीकडे म्हणजे खोटं बोलायला काही पर्यायच नसतो, कारण हिचं खोटं एक्सपोज होणार असतं. त्यामुळे मग ती खरंच बोलायला लागते. कालिंदी महाडिक हे माझ्या आईचं नाव आहे. असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. आणि आता तुम्ही मला सांगा, 8 ऑगस्ट 1995 ही डेट काय आहे? ही डेट काही स्पेशल आहे का? या डेटला तुमच्या घरात काही होतं का? बोला. यावरती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच साक्षी की ती माझी बर्थ डेट आहे. अर्जुन म्हणतो, व्हेरी गुड. म्हणजे बघा तुम्ही, यांची आई कुठची होती? कोल्हापूरची. ही ज्वेलरी कुठची खरेदी केलेली आहे? चांदेकर ज्वेलर्स कोल्हापूर. आणि त्याच वेळेला तिकडे कधी घेतलेली आहे? तर साक्षी शिकरे यांच्या बर्थडेसाठी. आता मला सांगा, हे पेंडंट अजून कुणाचं असू शकतं? जर इतके सगळे पुरावे आहेत तर हे पेंडंट साक्षी शिकरे हिचं आहे हे तर कोर्टामध्ये सिद्ध होतंय ना. आणि त्याचमुळे हे सुद्धा सिद्ध होतंय की या पेंडंटचा अर्धा तुकडा आश्रमात सापडला, याचा अर्थ या आश्रमात गेल्या होत्या. आणि यांनी सुरुवातीलाच दावा केला होता की मी आश्रमाच्या आत कधीही गेले नव्हते, तर खुनाच्या रात्री त्या आश्रमात गेल्या होत्या. आणि मुळातच त्यांचं लोकेशन सुद्धा 13 जानेवारीचं मुळातच ते आता त्या हॉटेलचं नसून ते SK रोड, आश्रमाच्या जवळचा रोड याचं आहे. त्यामुळे काही गोष्टी क्लिअर होत आहेत की त्या रात्री आश्रमाच्या इकडेच होत्या आणि आश्रमाच्या आतच गेल्या होत्या. आता हे सगळं बोलल्यावरती दामिनीला काहीच बोलायला वाव नसतो आणि अर्जुन सांगत असतो, सांगा म्हणजे जर का त्या आश्रमाच्या आत गेल्या नव्हत्या तर या वस्तू आश्रमाच्या आत कशा गेल्या? आता दामिनी उभी राहते आणि हे बघा, म्हणजे त्या गेल्या असतील कधीतरी आतमध्ये, असं काही नाहीये. आणि त्यांनी कबूल केले की त्या त्यांच्या वडिलांच्या सोबत गेल्या होत्या आश्रम खरेदी करण्यासाठी, तेव्हा गेल्या असतील त्या आतमध्ये कदाचित. यावरती अर्जुन म्हणतो, बघा हा, म्हणजे साक्षी शिकरे यांचेच वकील कबूल करतायत की त्या आतमध्ये गेल्या असतील कदाचित. आणि मी म्हणतो या गोष्टीला त्यांनीच पुष्टी दिलेली आहे, त्यामुळे 100% हे सिद्ध होते की त्या आश्रमाच्या आत गेल्या होत्या. आणि त्याच वेळेला त्यांचं पेंडंट पडलंय, त्याच वेळेला ते प्रीती बुटीकचं कार्ड सुद्धा तिकडे आलेलं आहे. आणि हे सगळं मी नाही तर स्वतः ॲडव्होकेट दामिनी देशमुख बोलतायत. मग मला सांगा, त्यांनी आधी साक्षी शिकरे यांनी काय सांगितलं की मी आश्रमाच्या बाहेरूनच मधुमांशी बोलले. जर आश्रमाच्या बाहेरून बोलल्या तर हे कार्ड आत कसं गेलं? जर त्या आश्रमाच्या बाहेरून बोलल्या तर हे पेंडंट आत कसं गेलं? आणि या सगळ्यामध्ये आता हे इतके सगळे पुरावे आहेत, तर दामिनी देशमुख यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी हे सिद्ध करावं की त्या आश्रमाच्या आत गेल्या नव्हत्या. जर माझं म्हणणं त्यांना पटत नाहीये, त्यांनी सिद्ध करावं. दामिनी देशमुख, तुम्ही सिद्ध करा की तुम्ही आश्रमाच्या आत गेला नव्हतात.
म्हणजे साक्षी शिकरे आश्रमाच्या आत गेल्या नव्हत्या हे तुम्ही सिद्ध करा. तुम्ही ते पुरावे द्या. त्या दिवशी त्या कुठे होत्या दुसरीकडे हे सांगा. लोकेशन तर SK रोड आश्रमाच्या जवळच दाखवतायत. मग तुम्ही दुसरं काय सांगाल? असं म्हटल्यावरती दामिनीकडे काहीच उत्तर नसतं. दामिनी पूर्णपणे गप्प बसते आणि त्यावरती अर्जुन म्हणतो, दामिनी देशमुख ज्या अर्थाने गप्प बसलेले आहेत ना, त्याच्यावरूनच आपल्याला समजते की त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नाहीये किंवा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारे या प्रश्नाची आता पुष्टी करायला काहीच पुरावे नाहीयेत. त्यामुळे हे सिद्ध होतंय की त्या रात्री साक्षी शिकरे आश्रमात गेल्या होत्या आणि या केसचा एका वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे आणि तो विचार कोर्टाने करून जी काही संशयाची सुई फक्त मधुकर पाटील यांच्याकडे आहे ती काढून तुम्ही आता साक्षी शिकरे यांच्या दृष्टीने पण विचार करा. असं म्हटल्यावरती अर्जुनने चपखलपणे एक 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 पुराव्यांची मालिका कोर्टामध्ये सादर केल्यामुळे आता साक्षीला वाचण्याचे कोणतेही चान्सेस नसतात ना. इकडे साक्षीला आता दामिनी काही वाचवू शकत असते आणि दामिनीची आर्ग्युमेंटच फिकी पडलेली असते. दामिनीचं तोंडच बंद झालेलं असतं आणि दामिनी या सगळ्यामध्ये आता काही बोलण्याच्या लायकीचीच राहिली नसते. दामिनीला काहीच कळत नसतं की नक्की आता काय चाललंय आपल्यासोबत. मग अर्जुन चिडतो आणि जर का ह्या सगळ्या अशा पुरावे आहेत तर मला कोर्टासमोर हे सांगायचं आहे की साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि नसतील तर पुरावे दामिनी देशमुख यांनी द्यावे. दामिनीकडे आर्ग्युमेंट करण्यासाठीच काही नसतं. साक्षीला कळालेलं असतं की सगळं सगळं संपलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आहोत. काही झालं तरी सुद्धा आपलं अडकणं अटळ आहे. कारण अर्जुनने या सगळ्यामध्ये आपल्याला असं काही अडकवलंय की आपण आता काहीच करू शकत नाही आहोत. असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे सायलीला तर खूपच आनंद होतो आणि साक्षीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो. दामिनी तोंड पाडून बसते आणि जज साहेबांच्या निकालाची सगळेजण वाट पाहत असतात. जज साहेब म्हणतात, आता खरं तर एका वेगळ्या दृष्टीने आपण हा विचार करणं अपेक्षित आहे. एका वेगळ्या दृष्टीने जर का आपण विचार केला ना तर आणि तरच आपल्याला समजेल की काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये साक्षी शिकरे आश्रमात गेल्याला वाव आहे. ते पेंडंट, ते प्रीती बुटीकचं कार्ड, या दोन्ही गोष्टी पाहता त्या नक्कीच आत गेल्या असतील याची आता इकडे खातरजमा होत आहे आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करण्यात यावे. म्हणजे त्या आश्रमात गेल्या होत्या या गोष्टीची पुष्टी होत आहे आणि म्हणूनच या केसची पुन्हा नव्याने चौकशी व्हावी. साक्षी शिकरे यांची पुन्हा नव्याने चौकशी केली जावी आणि साक्षी शिकरे यांनी या सगळ्यामध्ये आता नक्की नक्की काय हे केले, त्या आश्रमात कशा गेल्या होत्या, कधी गेल्या होत्या, ही गोष्ट आता मानण्यासारखीच आहे. फक्त ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी आता कोर्टाने पुढची तारीख दिलेली असते आणि कोर्टाने हे जवळजवळ मान्य केलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा साक्षी शिकरे या त्या आश्रमात गेल्या होत्या, 100% गेल्या होत्या. एक एक करत गोष्टी आता काही उलगडलेल्या असतात आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे अर्जुन आणि सायली हे केस जिंकलेले असतात जवळजवळ आणि त्यानंतर मग आता दामिनी तोंड पाडून बसलेली असताना अर्जुन तिच्या जवळ येतो आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख, कॉंग्रॅच्युलेशन्स, कसं वाटलं माझी खेळी. असं म्हटल्यावर ती दामिनी इतकी चिडलेली असते, इतकी फ्रस्ट्रेट झालेली असते की ती या सगळ्यामध्ये आता कुणाचंच काही ऐकत नसते किंवा कुणाला या सगळ्यामध्ये काही बोलत नसते आणि तडक तिकडून निघून जाते. पण रविराजांना मात्र आता कुठेतरी अर्जुन या सगळ्यामध्ये चांगली खेळी खेळतोय किंवा अपोजिशनच्या वकिलांना असं काही हाणून पडतोय, त्यामुळे ते आता येतात आणि खरंच अर्जुन आज तू माझं ज्युनियर आहेस याचं मला कौतुक वाटतं. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तू या सगळ्यामध्ये जे काही करतोयस ना त्यांनी अपोजिशनची बाजू तू पांगळी केलीस खरी, पण हे तू विसरून चालणार नाहीयेस की तन्वीने स्वतः साक्षीदार आहे, तिने स्वतः मधुकर पाटलांना खून करताना पाहिलंय आणि त्यामुळे तू तुझी जरी अपोजिशनच्या वकिलांना हे केलं असलंस, पांगळं केलं असलंस ना तरी सुद्धा सत्य बदलत नाहीये. असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन काहीच बोलत नाही कारण रविराजांचा अजूनही कुठेतरी आपल्याला या सगळ्यामध्ये सपोर्ट आहे किंवा अजून कुठेतरी आपल्या इकडे आता तिच्यावरती विश्वास आहे हे आता समजलेलं असतं. बरं, हे सगळं समजल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना प्रियाकडे नागराज बघतो आणि ठीक आहे अजून तरी दादाचा विश्वास आहे पण यापुढे काही सांगता येत नाहीये असं म्हणायला लागतात. मग अर्जुनला कॉंग्रॅच्युलेट करून रविराज तिकडून निघून जातात. रविराजांच्या कुठेतरी मनात खळबळ चालू असते की काहीतरी गडबड आहे
आणि प्रिया खोटं बोललेली असू शकते असं त्यांना वाटत असतं, ते कबूल करत नाही. तोपर्यंत मग आता चैतन्य म्हणतो, बघितलंस, म्हणजे रविराज किल्लेदार यांनी सुद्धा स्वतः कबूल केलंय की खरंच म्हणजे तू अपोजिशनची बाजू पार पांगळी करून टाकलेली आहेस आणि अपोजिशनला पार नेस्तनाबूत केलेस. आणि कुठेतरी त्यांना सुद्धा नंतर विश्वास बसेल की या सगळ्यामध्ये आता नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि तन्वीची साक्ष खोटी आहे आणि त्यांच्या मनात वाटत सुद्धा असेल, ते जरी कबूल करत नसले तरी सुद्धा. असं म्हणत चैतन्यने आता इकडे अर्जुनला कॉंग्रॅच्युलेट केलेलं असतं. त्यावरती मधुभाऊ म्हणायला लागतात, मला तर जावई बापूंवरती पूर्ण विश्वास आहे. जावई बापूंवरती विश्वास आहे की काहीही झालं तरी जावई बापू या सगळ्यामध्ये आता मला सुखरूप सोडवणार, म्हणजे सोडवणारच. जावई बापूंचा कॉन्फिडन्स, त्यांचा कोर्टामधला वावर, हे सगळं सगळं आता खूप महत्वाचं आहे असं म्हणत मधुभाऊ आता इकडे अर्जुनची तारीफ करत असतात. आणि आता अर्जुनवरती पूर्णपणे विसंबून मधुभाऊ या सगळ्यामध्ये निश्चिंत झालेले असतात. त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याही प्रकारची भीतीची लवलेश नसते. इकडे तोपर्यंत साक्षी, महिपत आणि आता दामिनी यांचं त्रिकूट बसतं आणि त्याच वेळेला हे त्रिकूट बसल्यावरती लगेचच आता इकडे दामिनी सांगायला लागते, नाही नाही, त्या अर्जुनने खूप मोठी खेळी खेळलेली आहे. साक्षी सांगायला लागते, ज्या वेळेला त्याने आता ते पेंडंट काढलं त्यावेळेला मला असं वाटलं की धरती दुभंगावी आणि मला या सगळ्यामध्ये आता लगेचच तिने पोटात घ्यावं. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागते दामिनी की अर्जुनने अचूक खेळी खेळले आणि ही खेळी अर्जुनने खूप विचार करून केलेली आहे. पण मला माहिती त्याने इल्लीगल पद्धतीने ते पुरावे नक्कीच गोळा केले असतील, म्हणजे लीगल पद्धतीचे हे पुरावे नाही आहेत. त्यांनी त्यावरती महिपत म्हणतो, मी तर सगळे पुरावे जाळले होते, हे कसे काय आले? दामिनी म्हणते, त्याने इल्लीगल पद्धतीने ते पुरावे आपल्याकडे ठेवले होते आणि कोर्टामध्ये मात्र आता त्याची साथ देण्यासाठी जे काही आता म्हणजे ते ते जे काही आता त्या इन्स्पेक्टर साहेबांनी केले ना, त्यामुळे तो वाचलेला आहे. यावरती मग आता इकडे सांगायला लागतो महिपत, मग हे तुम्ही कोर्टातच का नाही बोललात दामिनी देशमुख? हे तुम्ही कोर्टातच बोलणं अपेक्षित होतं ना, कोर्टातच सांगायचं होतं ना की तो खोटारडा आहे म्हणून, म्हणजे कोर्टाने त्याची हजामपट्टी काढली असती. यावरती म्हणते, हा महिपत शिकरे, तुम्ही आता मला शिकवा नक्की काय करायचं आणि काय नाहीये. आता मला लिहूनच द्या की कोर्टामध्ये मी कसली आर्ग्युमेंट करायची आहे, कसली आर्ग्युमेंट नाही करायची आहे ते. म्हणजे कसं आहे, तुम्हीच आता वकील झालात नाही का? असं म्हणत ती आता चिडलेली असते. पण तिच्या डोक्यात येतं की काय करू जेणेकरून अर्जुनला या सगळ्यामध्ये आता मला हरवता येईल. नक्की काय करायचं काय नाही तिला काही कळत नसतं. आणि त्याच वेळेला आता इकडे महिपत म्हणतो, काय करायचं ते बघा. साक्षी म्हणते, संपलंय का सगळं? म्हणजे आता माझ्या बाजूने काहीच होऊ शकणार नाहीये का? मी अडकले का या सगळ्यामध्ये? यावरती दामिनी म्हणते, निगेटिव्ह विचार करणं सगळ्यात पहिले बंद कर, बघूया आपण काय होतंय ते. या असं म्हटल्यावरती मग आता महिपत म्हणतो, काही करा, पण या सगळ्यामध्ये आता मी काहीही झालं तरी माझ्या पोरीला अजिबात आत जाऊ देणार नाही. असं म्हटल्यावर ती साक्षी घाबरलेली असते, नाही अण्णा, संपलंय का सगळं? ती असंच म्हणत असते. त्यावेळेला मग आता महिपत सांगत असतो, मी तुला म्हटलं ना काही नाहीये. इकडे तोपर्यंत अर्जुन चिडलेला असतो आणि तो सांगायला लागतो इन्स्पेक्टर साहेबांना, का कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलीत तुम्ही? आता हे ऍक्च्युली चैतन्यने केलेलं असतं. हा पुरावा खरा मानावा यासाठी आता त्याने मुद्दामच इन्स्पेक्टर साहेबांना खोटं बोलायला लावलेलं असतं आणि अर्जुनला हे आवडलेलं नसतं. आणि तो म्हणायला लागतो की मी तुझी हवे तर माफी मागतो, पण कोर्टामध्ये हा पुरावा जर का खोटा सिद्ध झाला असता तर आपल्याला प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झाली असती. म्हणून मी इन्स्पेक्टर साहेबांना हे सांगितलं, तुला जर का हे आवडलं नसेल तर मी तुझी माफी मागतो, पण याच्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. असं म्हटल्यावरती सायली म्हणते, मला सुद्धा चैतन्य भाऊजींचं म्हणणं पटलेलं आहे. म्हणजे जर का हे पुरावे खोटे ठरले असते तर आपली बाजू पांगळी ठरली असती. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, तुम्ही सत्यासाठी म्हणजे न्यायासाठी जर का खोटं बोललात तर ते खोटं खोटं नसतं, त्यामुळे काळजी करू नका. असं काही नाहीये. अर्जुनला ते खोटं काही पटलेलं नसतं, पण तरी सुद्धा चैतन्याने हे सगळं केल्यामुळे आता इकडे अर्जुन या सगळ्यामध्ये हे मान्य करतो. पण तोपर्यंत दामिनी आता मुलाखत घेते आणि अर्जुन सुभेदार चुकीच्या पद्धतीने आपल्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी हे सगळं करतायत असं त्यांना सांगते. मग पत्रकार आता अर्जुन आणि सायलीचा पाठलाग करत देवळात येतात आणि तुम्ही तुमच्या सासऱ्यांना वाचवण्यासाठी खोटं हे सगळं करताय का? तुमच्याकडे वेळ पण नाहीये, महिनाभरात कसं तुम्ही केस जिंकणार? सायली सांगते, आमच्याकडे 1 महिना नाही 30 दिवस आहेत, त्यामुळे काळजी करू नका, केस ही आम्ही जिंकणार.